चार आमचे ऑफिशियल पंच विशाल पाटील सर, हिरामन भोसले, सुनीलजी तांडेल, नंदू पाटील सर. चला चार ऑफिशियल पंच आपण या, आपला विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला आयोजक आपण या इकडे पटापट सन्मान आपण करणार आहोत. चला विशाल पाटील सर, सुनील तांडेल सर, नंदू पाटील सर, हिरामन भोसले. चला चला आता वेळ कमी आपल्याकडे, पटापट सन्मान आम्ही घेत आहोत. सुनील तांडेल सर बेलवली आमचे मॅच ऑफिशियल्स, त्यांचा हा सन्मान लारा यांच्या शुभ हस्ते केला जातोय. चला विशाल पाटील सर आपण या, नंदू पाटील, हिरामन भोसले. चला या लवकर. प्रत्येक मॅच ऑफिशियलचा आम्ही या ठिकाणी सन्मान करत आहोत. विशाल पाटील सर आमचे रायगड पंच असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. तर त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. चला मुकुंद दादा आपण देखील या. यानंतर आमचे हिरामन भोसले, मॅन फ्रॉम कर्नाला. चला हिरामन भोसले आपण देखील या. मॅच ऑफिशियल आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी घेत आहोत. आणि यानंतर नंदू दादा पाटील कळवे, त्यांना या ठिकाणी सन्मान केला जाईल. मॅच ऑफिशियल्स नंदू पाटील सर यांचा सन्मान आम्ही करणार आहोत. आणि यानंतर आमचे समालोचक आदरणीय राजेंद्र भगत सर या आपण. यानंतर स्कोरर प्रणय म्हात्रे यांचा सन्मान केला जाईल. चला प्रणय या, अप्रतिम स्कोरिंग केलं. प्रणय या आपण आपला सन्मान स्वीकारा. श्री सदस्य आहेत प्रणय आणि जबरदस्त स्कोरर आहेत मोरावे गावचे. गतवर्षी ग्रेट खली कांचन पालकर होते, यंदा प्रणय म्हात्रे, परंतु चांगलं स्कोरिंग प्रणयने केलं. तर प्रणयचा आपण सन्मान इथे घेणार आहोत. चला प्रणय या आपला सन्मान स्वीकारा. आणि यानंतर पुढचा सन्मान असेल व्हॉइस ऑफ उरण पूर्व विभाग, दमदार उरण पूर्व विभागाचे भूषण, समालोचन क्षेत्रात एक जबरदस्त आवाज, उत्तम निवेदक समालोचक प्रवीण ठाकूर सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. या स्पर्धेचे आमचे मुख्य समालोचक, क्या बात आहे, प्रवीण ठाकूर सर यांना आपण सन्मानित करत आहोत. जबरदस्त त्यांचा आवाज आहे आणि नेहमी प्रेक्षकांना ते मंत्रमुग्ध करत असत. असे दमदार निवेदक समालोचक प्रवीण ठाकूर सर यांचा सन्मान केला जातोय. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा आपल्या अमोघ वाणीतून विशेष विश्लेषण करत असताना पाहुण्यांचं स्वागत करणारे एक दमदार निवेदक आणि समालोचक प्रवीण ठाकूर सर वशेने यांचा सन्मान. यानंतर आमचे आई एकविरा इव्हेंट टीम. चला संदेश या, संदेश सन्मान स्वीकारायचा. संदेश शेळके आपण या प्लीज. एक मेंबर आपला बरोबर तुम्ही स्वतः या. अमित पाटील, संदेश शेळके यांचा एक खासियत आहे, फोन कधी ते उचलत नाही, फोन कधीच ते उचलत नाहीयेत. हा मोठा प्रॉब्लेम आहे. मला वाटतं दुसरा अंबानी आहे. संदेश शेळके यांचा सन्मान केला जाईल मुकुंद त्यांच्या शुभ हस्ते. गेले 2 वर्ष या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण त्यांनी केलंय आणि आजच्या या यंदाच्या अंगामध्ये तब्बल 5 लाख व्ह्यूवर्स ज्या चॅनलला लाभले, या स्पर्धेला लाभले, ते संदेश शेळके यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. येस. आणि यानंतर डीजे मॅडी. येस मॅडी आईये, एक उत्तम डीजे ऑपरेटर. आम्ही नेहमी सांगत असतो प्रत्येक स्पर्धेमध्ये टॉप 3 मध्ये रायगड टेनिस क्रिकेट विश्वामधला ऑपरेटर कोण असेल तर तो मॅडी आहे. जे अव्वल दर्जाचे ऑपरेटर आहे त्यामध्ये मॅडीचा मी आवर्जून उल्लेख करेल. चला मॅडी या, आपला सन्मान स्वीकारा. मॅन फ्रॉम दादरपाडा मॅडी यांचा सन्मान केला जाईल. बेस्ट डीजे ऑपरेटर त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मॅडी प्रसंग जसा असेल मैदानावरती किंबहुना समालोचन मुखातून जो शब्द निघेल त्या अनुषंगाने मात्र विविध गाणी या ठिकाणी सादर करणारे आमचे डीजे ऑपरेटर. तर राजेंद्र भगत सर या. राजेंद्र भगत सर, त्यांना आरामाची गरज आहे. धन्यवाद. आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे आपण जातोय.
तारागावचा सितारा रोशन पाटील सरांचा देखील यथोचित मान सन्मान. रायगड हे तमाम महाराष्ट्रामध्ये त्यांचा तंत्रशुद्ध आवाज घुमतोय. आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स कडे. येस, चला सर्व विजेते संघ 5 संघात गोरसईब, नवीन शेवा, त्याचबरोबरीने रक्षक यासाठी आम्ही ग्राह्य धरलेले आहेत. पुन्हा एकदा आम्ही सांगतोय, पहिल्या 3 मॅचचे गुण आपण त्या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, मालिकावीर यासाठी ग्राह्य धरलेले आहेत. आई एकविरा इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून टेलिकास्ट होताना आपण पाहत आहे. आणि आता लगेच आपण या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळ्याकडे जाणार आहोत. चला संदेश रेडी. फायनल सामन्याचा सामनावीर हा पुरस्कार देण्यासाठी मी सारडे ग्रामपंचायत सरपंच रोशनजी पाटील यांना इथे इन्व्हाइट करतोय. आपल्या शुभ हस्ते हा पारितोषिक आपण देणार आहोत. फायनल सामन्याचा सामनावीर ज्याने 8 मध्ये केल्या 25 धावा, 1 षटक टाकत असताना धावा खर्च केल्या 3, खेळाडू बाद केले 2, असा अष्टपैलू खेळाडू, अखिल भारतीय टेनिस क्रिकेट सुपरस्टार, द प्राऊड ऑफ भिवंडी सर भावेश पवार या सामन्याचा सामनावीर. चला भावेश यायचा एकदा जोरदार डाव भावेशसाठी. फायनल मॅचचा हा सामनावीर. चला कपूया टीम मेंटॉर एखादा त्याच्या बिहाफमध्ये सदस्य या. मला वाटतं दुपारी 3 वाजल्यापासून ते खेळतात. ग्रामीण धमाका बिग बॅशची जर्सी त्यांनी घातलेली आणि इकडे डायरेक्ट आले आणि त्यांनी या स्पर्धेमध्ये चॅम्पियनचं टायटल पटकावलं. चला भावेशच्या बिहाफमध्ये एक सदस्य आला तरी चालेल. भावेश आपण लवकर या, किंबहुना एक सदस्य पाठवा. फायनल मॅचचा सामनावीर हा पुरस्कार आपण देणार आहोत भावेशला. चला भावेश तुम्हीच या प्लीज. भावेश यायचा आपण. त्यांचा एक प्रतिनिधी या ठिकाणी येतो भावेशच्या बिहाफमध्ये. परंतु एकदा जोरदार टाळ्या होत्या भावेशसाठी. अंतिम सामन्याचा सामनावीर हा खेळाडू या ठिकाणी ठरलाय. चला भावेश तुम्ही या. भावेशला आपण सामनावीर पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. अकराव्या पर्वामधील फायनल मॅचचा खरं तर जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आणि ज्यांना खरंच
अप्रतिम खेळ केला. चला सर जोरदार भावेश टाळ्या उद्या पवार. भावेशसाठी. क्या बात आहे. भावेश म्हटलं की आता टेनिस क्रिकेट सुपरस्टार सरसाठी एक अतिशय आदर्श खेळाडू भावेश थांबायचा आहे. भावेश सर्वप्रथम अभिनंदन. मला वाटतं गेल्या वर्षी मी तुझा इंटरव्ह्यू घेतला या स्पर्धेमध्ये आणि यंदाही मला संधी मिळाली. भावेश काय सांगशील या स्पर्धेबद्दल? आपण सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा खेळता, परंतु उरणमधील ही मानाची स्पर्धा कशी वाटली तुला स्पर्धा आणि कसं वाटले हे आयोजन? खूप चांगलं असं वाटतं या परिसरात येऊन खेळायला आणि पब्लिकचं पण भरपूर प्रेम भेटतो आणि प्लस सिरीजला 4 व्हीलर असते या कमी ठिकाणी बघायला भेटतो. तर या दादांनी करून दाखवलं, यांचं धन्यवाद. भावेश गतवर्ष देखील आपला संघ चॅम्पियन बनला आणि यंदा देखील चॅम्पियन बनला. काय सांगशील संघाच्या संपूर्ण प्रवासाबद्दल? मला वाटतं एक आम्हाला लाईव्ह चॅटला देखील कमेंट आली की एवढा ट्रॅव्हल तुम्ही करताय, संध्याकाळी तुम्ही बिग बॅश मध्ये खेळला, तिकडे टॉप 4 मध्ये गेलात, आज या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनलात. कसं काय या सर्व गोष्टी मॅनेज तुम्ही करता संपूर्ण टीम म्हणून? पहिली गोष्ट तर आम्ही ISPला गेल्यानंतर पवन आणि मी थोडी टीम बॅक फुटला पण होती. टीम चांगली खेळली, असं नाही का टीम खराब केली. टीमनी पण 4-5 फायनल जिंकल्या आणि त्याच्यानंतर आम्ही आल्यानंतर थोडा कमबॅक झाला आणि जिंकलो पण. आम्ही 6-7 टुर्नामेंट जिंकलो आणि त्या पण मोठ्या मोठ्या टुर्नामेंट जिंकलो. आणि जे आता तुम्ही बोलता मॅनेज करता खेळायचं, आम्ही खेळायला आता मला तर वाटते 7वा दिवस असेल का आम्ही रोज सकाळी 7:30-8 वाजता घरी जातो आणि पोरांचं पण धन्यवाद करतो का ते पोरं टायमावर येतात खेळायला. आणि आम्ही जेव्हा ग्राउंडवर जातो तर आमचं एकच हे असतं का समोर टीम कोणती आहे तिला हरवायचं. आम्ही फायनल जिंकायला नाही जात, फायनल आपण जिंकू. समोर कोणती टीम आहे जी मॅच आम्हाला इम्पॉर्टंट असतं ती आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करतो आणि नक्कीच उद्याची पण एक मॅच इम्पॉर्टंट आहे आणि पोरांना बोलणं मेहनत करा खूप. क्या बात. एकदा जोरदार टाळ्या द्या भावेशसाठी. आणि भावेश या स्पर्धेतला पहिला सामना बामण डोंगरे आणि गोडसे, मला वाटतं प्रतिष्ठित मॅच होती. 3 बॉल 5 तिथून तुम्ही सामना जिंकला. त्या मॅच बद्दल काय सांगाल? आमच्या टीममध्ये बॉलर तर 7 बॉलर आहेत. आम्ही यंगस्टार आमच्यामध्ये दिशांत केने आहे, त्याला मी बॉलिंग दिलेली कारण लेफ्टी होता. त्या हिशोबाने बॉलर तर आमच्या टीममध्ये 7 आहेत. पण आम्हाला एक विश्वास होता का आम्ही जिंकू शकतो कारण तो बॉलर असा आहे का आम्हालाही प्रॅक्टिसला मारून देत नाही, तर दुसऱ्या लेफ्टींना कसा मारून देईल. पण नक्की ते त्या दिवशी बॉल नव्हतं पडत, पण नक्की त्यांनी मॅच काढून दिली. आणि आमच्या बॉलिंगवर आम्हाला एवढा विश्वास आहे का आम्ही समोरच्या टीमला 4 ओव्हरला 20 रन पण नाही काढून देणार आम्ही जर. क्या बात आहे भावेश, बेस्ट ऑफ लक तुम्हाला. आणि हा होता भावेश. एकदा जोरदार टाळ्या द्या भावेशसाठी. त्याने चांगलं खरंतर मेसेज दिला. चॅम्पियन बनण्यासाठी नाही तर समोरचा संघ त्याला पराभूत कसा करता येईल यासाठी ते खेळतात आणि म्हणूनच ते चॅम्पियन बनले. पुन्हा एकदा गोरसई बस संघासाठी एकदा जोरदार टाळ्या द्या. या स्पर्धेमध्ये आपण पाहिला हा संघ चॅम्पियन बनला. आणि यानंतर आपण बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार देत आहोत आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतो या ठिकाणी सन्मान्य मान्यवर. बघा बेस्ट फिल्डरसाठी देखील एक आकर्षक फ्रीज आहे. अजित दादा आमचे खरंतर गोल्डन मॅन मिथुन दा आइये आणि त्यांच्यासोबत आणखी एक आमचे मान्यवर रमाकांत दादा आपण देखील यायचं आहे. प्राचार्य रमाकांत सर आणि अजित दादा आमचे गोल्डन मॅन नाकवा मिथुन दा. तर या स्पर्धेमध्ये कोण असेल बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट? बघा 4 झेल आणि 1 रनआउट ज्याने केला संपूर्ण स्पर्धेमध्ये. 4 झेल 1 रनआउट करणारा कोण असेल खेळाडू? चला एनी गेस? 4 झेल 1 विकेट 1 रनआउट करणारा आणि त्याला एक आकर्षक आपण रेफ्रिजरेटर देत आहोत. मला वाटतं काही स्पर्धामध्ये मालिकावीरासाठी फ्रीज असतं, परंतु या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट शतरक्षक त्यालाही फ्रीज. एकदा जोरदार टाळ्या द्या मुकुंददा गावण यांच्यासाठी यांच्या स्पर्धेसाठी. आणि या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार जातोय दी प्राउड ऑफ भिवंडी सर भावेश पवार, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. क्या बात आहे भावेश आइये. आता फ्रीज समोर घ्यावं लागेल. चला एकदा जोरदार टाळ्या द्या भावेशसाठी. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार भावेशला जातोय. अभिनंदन भावेश, अशीच कामगिरी करत राहा आणि तुला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि कॅचेस इतक्या डेंजर पकडल्यात की अगदी किपर असताना देखील तो 30 सर्कलच्या बाहेर जाऊन कॅच पकडायचा. आणि या स्पर्धेमध्ये हा बेस्ट फिल्डरचा मान त्याला मिळालाय. आणि यानंतर उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार आपण देणार आहोत. आणि हा पुरस्कार देण्यासाठी या ठिकाणी मी इन्व्हाइट करतो मान्यवरांना. सन्माननीय पाहुणे गणेशजी म्हात्रे आणि आमचे संतोष लारा या 2 मान्यवरांना विनंती करतो आपण बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार देत आहोत.
चला कोण असेल बेस्ट बॉलर? 3 षटक, त्याने 11 रन खर्च केल्या आणि टोटल 7 विकेट घेतल्या आणि तो खेळाडू आहे या स्पर्धेतला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. चला लवकर नाव घ्या, कोण असेल बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट? एकविरा तळ अलिबाग संघाचा रायगड ग्रामीण मधला एक व्यावसायिक खेळाडू पवन कोटाजी ठरला या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज. जोरदार टाळ्या द्या पवन साठी. चला पवन या. पवन कोंडाजी, क्या बात आहे. पवनच्या बिहाफ मध्ये दुसरा कोणता पवन येतोय? यस, पवन आलाय, क्या बात आहे. यंगस्टर आहे, एकदा जोरदार टाळ्या द्या पवन साठी. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये हा खेळाडू बेस्ट बॉलरचा मानकरी राहिलाय. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार त्यांना मिळालाय आणि आमचे लारा ज्याने 6 मध्ये 6 विकेट काढले त्यांच्या शुभ हस्तेच या ठिकाणी बेस्ट बॉलरचा पुरस्कार देतोय. पवन कोंडाजी हा खेळाडू या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ठरला. प्रवीण सर, एकदा त्यांच्याशी आपण संवाद जरूर साधा. यस, खर तर थळ संघाला या प्लॅटफॉर्मला पोहोचवण्यामध्ये या पट्ट्याचा खूप मोठा हात आहे. भल्या भल्या फलंदाजांची भंबेरी उडवली या मैदानावर, स्वर्गीय मेघनाथ मोकाशी मैदानावर. आणि खेळपट्टी आयोजन आणि कर्णधारण ठेवलेला विश्वास काय सांगू शकशील? खेळपट्टीची थोडी साथ होती बॉलरसाठी आणि कॅप्टननी जो विश्वास ठेवला तुम्ही सत्यात उतरवला. नक्कीच एवढ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये तुला बेस्ट गोलंदाज म्हणून खरं तर गौरवण्यात येते, कारण सध्या तरी गोलंदाजांकडे काहीच नसतं. चेंडू बघितले तर फलंदाजांचा कर्दनकाळ मी म्हटलंय. आणि काय सांगू शकशील? खरंच मोठा अवॉर्ड आहे आणि खरं तर स्वर्गीय भार्गव मात्रेस यांच्या स्मरणार्थ हे आयोजनाचं मध्ये तुम्हाला चांगली एखादी फ्रीज मिळते आणि एक बेस्ट गोलंदाजाचा अवॉर्ड मिळतोय. समर्थ चषकाचे मुख्य आयोजक मुकुंदजी गावण यांनी जी स्पर्धा आयोजित केली त्या स्पर्धेबद्दल काय सांगू शकशील? एवढी मोठी स्पर्धा तुम्ही पहिल्यांदाच खेळतोय आणि हे फ्रीज माझ्यासाठी पहिल्यांदाच भेटलेलं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असेल तर मी मुकुंदजी गावण यांचे समर्थक अर्थात गणेशजी म्हात्रे आणि लारा संतोषजी गावण लारा यांच्या चला जोरदार नाव द्या पवन कोंडाजी या खेळाडूसाठी बॉलिंग आवडली असेल तर. यंगस्टर आहे, रायगड जिल्ह्याचा सुपरस्टार. 11 खेळाडू 7 फलंदाजांना अगदी मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवणारा पवन कोंडाजी ठरलाय या स्पर्धेतला सर्वोत्तम गोलंदाज. आणि यानंतर आपण बेस्ट बॅटर हा पुरस्कार देणार आहोत. मी विनंती करतो पाहुण्यांना, उत्कृष्ट फलंदाज मंगेश गावण साहेब आणि बारकाना जोशी साहेब, आपण दोन्ही मान्यवर पुढे यायचं आहे. मंगेश गावण साहेब आणि बारकाना जोशी साहेबांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार कोणाला मिळेल? चला एनी गेस, कोण असेल? यस, आवाज आला पाहिजे. 31 चेंडूमध्ये 53 धावा करणारा खेळाडू, उरण पूर्व विभागाचा हा खेळाडू आहे आणि नाव आहे या खेळाडूचं बैरीदेव 11 चंद्रकांत स्पोर्ट्स वसनी संघाचा प्रतीक पाटील ठरला बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. जोरदार टाळ्या द्या खेळाडूसाठी. आज काही कारणास्तव तो आमच्यामध्ये नाही आहे, परंतु त्याचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. हा जो त्याला बेस्ट बॅट्समन भेटलेला आहे तो स्वीकारायला सांगेन. अमन भगत असेल, गौरव पाटील असेल, सनी ठाकूर या तिघांना आणि सौरभ गावण पण आवऱ्याचा. मिस्टर क्लासी म्हणून सुपरिचित नावानं परिचित असताना प्रतीक पाटील ठरलाय या स्पर्धेतला सर्वोत्तम फलंदाज. चला जोरदार टाळ्या द्या प्रतीकसाठी. त्याला त्यांचे नाव उल्लेख केले त्यांनी या प्लीज. आणि आपला पटकन या वेळ नाही आपल्याकडे. अमनजी भगत, गौरव पाटील, सौरभजी गावण, मॅनफॉर्म आवरे या सगळ्यांना विनंती आहे. क्या बात आहे. प्रतीक ठरला या स्पर्धेतला उत्कृष्ट सनी ठाकूर फलंदाज. आपण यायचं आहे. वशिनीचाच आहे, त्यामुळे प्रवीण ठाकूर सरांचा आवाज आणखीन वाढला, त्यांनाही आनंद झालाय. क्या बात आहे. नाही, आनंद एकदा जोरदार होणार. टाळ्या द्या प्रतीकसाठी. हा खेळाडू ठरला या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ज्याने 53 केला 31 मध्ये आणि हा खेळाडू ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. मिस्टर क्लासीला मिळतोय हा एक क्लासिकल पुरस्कार. समर्थ चषक 2026 मधला सर्वोत्तम फलंदाज ठरलाय प्रतीक गौतम पाटील. धन्यवाद. चला पुन्हा एकदा आपण
सर्व वैयक्तिक पारितोषिक आपण दिली आहेत, मालिकावर पेंडिंग आहेत. चला डोक्यावर घेऊन जा. चला तो खालीच घ्या प्लीज. आता वैयक्तिक सांघिक पारितोषिक आपण जाणार आहोत. चला चला तो फ्रीज खाली घ्या. आणि आता आपण सांघिक पारितोषिकांकडे जाणार आहोत. बघा पहिल्यांदा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहता रायगड जिल्ह्यामध्ये 32 बाईक आणि एक लकी ड्रॉ म्हणजे टोटल 33 बाईक, मालिकावीर 4 व्हीलर कार, 3 फ्रीज अशी सर्वात मोठी स्पर्धा आपण सध्या उरण नगरीमध्ये संपन्न होताना पाहिली. आदरणीय मुकुंदजी गावन खतर स्वर्गीय भार्गव म्हात्रे यांच्या स्मरणार्थ मुकुंदजी गावन आणि मित्र परिवार यांच्या माध्यमातून हे आयोजन. आणि या स्पर्धेमध्ये 6व्या क्रमांकाचा जो मानकरी राहील त्याला 2 बाईक आपण देणार आहोत. चला बाईक समोर घ्या. आता 2 बाईक आपण त्याला देणार आहोत आणि आकर्षक ट्रॉफी त्या टीमला आपण देणार आहोत. बाईकच्या की इकडे लावून ठेवा. आता आपण या सर्व बाईक प्रत्येकाला देणार आहोत जे संघ क्वालिफाय झालेत, बक्षीस पात्र झालेले आहेत. आणि 6व्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय. 6व्या क्रमांकाचं पारितोषिक आपण देणार आहोत. प्रसिद्ध पाटील साहेब आणि संदेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण 6व्या क्रमांकाचं पारितोषिक देत आहोत. आणि 6व्या क्रमांकाचं पारितोषिक जातंय ज्या गावाच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तो संघ आहे आई एकविरा वागेश्वर लेन पिरकोन संघटना. या स्पर्धेचा 6व्या क्रमांकाचा मानकरी. एकदा जोरदार टाळ्या द्या या टीम साठी. क्या बात आहे. संपूर्ण टीम मेंबर्स वरती या प्लीज, सर्वांनी या. हेच कर्णधार येताना दिसतोय सौरभ चिकावण. अभिनंदन. चला एक टेबलवर उभे राहा, बाकी लोकांनी टेबलवर राहा, एक फोटो येईल चांगला. चला वा पिरकोनचे सर्व खेळाडू या प्लीज समोर. हॅलो हॅलो. हे आमचे बक्षीस आमच्या टीमचे पॅकर बालकृष्ण अण्णा, बालकृष्ण जोशी अण्णा आणि आपले समर्थ शतकाचे सर्व आयोजक स्वीकारतील. चला पिरकोन संघाचे संघ मालक तुम्ही देखील या, कारण संघ मालकासाठी देखील एक बाईक आहे. एकदा जोरदार टाळ्या द्या पिरकोन संघाच्या संघ मालकांसाठी. क्या बात आहे. मालक देखील आहेत आणि ते आता गाडीवर जातील घरी. एक 2 व्हीलर बाईक त्यांना मिळेल. संघ मालकांना देखील एक बाईक आहे, म्हणजे टोटल 3 बाईक आपण या ठिकाणी देत आहोत पिरकोन संघासाठी. एक संघ मालकांना आणि 2 त्या ठिकाणी आपण देणार आहोत टीमला. प्रवीण सर आपण नक्कीच संवाद साधा कॅप्टन सोबत. मला वाटतं संघ मालकांना आपण एक प्रश्न विचारू. 1 मिनिट. बालकृष्ण पाटील साहेब धन्यवाद. आम्ही संघ मालकांनाच प्रश्न विचारू कारण त्यांना बाईक मिळाली. करता दादा पहिल्यांदा संघ मालकाला बाईक मिळते. आपण अनेक वेळा गावातील खेळाडूंना मालिकावीर बाईक भेटताना बघितले, परंतु आज तुम्हाला बाईक मिळाली. काय सांगाल, कशी वाटली संकल्पना या स्पर्धेमधील? ही कल्पना अतिशय उत्तम कल्पना आहे. एवढ्या बाईक कुठल्या स्पर्धेमध्ये नाही आणि या स्पर्धेमध्ये पिरकोणमध्ये एक संघ मालकाला आणि 2 अशा कुठंच झालेली आहे स्पर्धा. अतिउत्तम मुकुंदभाईंनी जी स्पर्धा भरलेली आहे, अतिशय उत्तम ही स्पर्धा आहे आणि याच्याबद्दल धन्यवाद. दादा खरं तर आपला संघ चांगला केला, सुपर 6 मध्ये आला, परंतु या संघासोबत आपण आज या ठिकाणी कायम सोबत आहात. याच्याही पुढे अशी मी ईश्वराने प्रार्थना करू. परंतु संघ 6व्या क्रमांकाचा मानकरी असं वाटतंय का अजून पुढे जायला हवा होता? अजून ते प्रयत्न करून एक नंबरवर येतील असं प्रयत्न करतील ते. आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहोत. या बात एकदा जोरदार टाळ्या उद्या संघ मालकांसाठी, कारण सातत्याने एवढ्या मोठ्या एंट्रीज फी भरणं सोपं नाही आहे संघांसाठी. बऱ्याच संघांना वैयक्तिक डोनेशन गोळा करून त्या ठिकाणी एंट्री फी भरावी लागते. पण तुमच्यासोबत बालकृष्ण दादा आणखी चांगले संघ मालक आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या उद्या सर्व संघ मालकांसाठी. क्या बात आहे. नक्कीच सर. 27,000 फी भरणं म्हणजे एखाद्याचा महिन्याचा पगार आहे आणि म्हणून त्या संघ मालकांकरता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण 50 संघ मालकांनी दोघांचा होईल, कारण तेवढा पगार आता मला वाटत नाही सर्वांना जास्त मिळेल 27,000. तर जाऊया आपण पंचम पारितोषिकाकडे आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतो या ठिकाणी 5व्या क्रमांकाचं पारितोषिक देणार आहोत विद्याधर गावण साहेब आणि मोहन म्हात्रे साहेब. आणि 5व्या क्रमांकाचा मान जातोय
2 बाईक या स्पर्धेमध्ये आणि समर्थ चषकाचा मानकरी राहिला 5व्या क्रमांकाचा पेण तालुक्यातील प्रभू श्रीरामांची भूमी म्हणून ज्या गावाला संबोधलं जातं तो संघ आहे श्रीराम बलवली संघासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. हा संघ ठरला 5व्या क्रमांकाचा मानकरी. चला संघ मालकांनाही घेऊन या व्यासपीठावरती आणि टोटल टीम आपण सर्वांनी या. देव मात्रे कर्णधार आणि संघ मालकाला आपण आपल्या स्क्वॉड सह घेऊन यायचं आहे. चला संघ मालक कोण आहेत? चला नवनीत गावण यांच्यासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. संघ मालक आहेत बळवली संघाचे. त्यांनाही गावचे बाईक मिळेल. सुपुत्र अर्थात नवनीत दादा गावण यांना विनंती असेल आपल्याकरता एक बाईक आहे. स्पर्धेच्या माध्यमातून श्रीराम बलवली संघाला पेण तालुक्याच्या संघाला आपण स्पॉन्सरशिप दिली होती क्या बात आहे. आणि म्हणून खूप सारे श्रीराम बळवली संघ ठरला या स्पर्धेचा 5व्या क्रमांकाचा मानकरी. 120 वर्षाची परंपरा या गावाला आहे. प्रभू श्रीरामांची भूमी म्हणून या गावाला संबोधला जातं आणि आज हा संघ 5व्या क्रमांकाचा मानकरीला एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. श्रीराम बळवली संघासाठी 5म क्रमांकाचा मानकरी हा संघ ठरला. क्या बात आहे. आकर्षक समर्थ चषक आणि 2 टू व्हीलर बाईक, एक संघ मालक, टोटल 3 बाईक या संघाला आपण देत आहोत या स्पर्धेमध्ये. जय श्रीराम. क्या बात आहे. श्रीराम बलवली संघ ठरलाय 5व्या क्रमांकाचा मानकरी. अभिनंदन. सेल्फी लेना जरूरी है साहब क्योंकि आईने कभी गुजरा हुआ कल नहीं बताया करते. मोबाईल आला आणि सेल्फी खचाखच खिचिक संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष निर्माण झाले. क्या बात आहे. नवनीत दादा तुमचंही मनापासून या ठिकाणी अभिनंदन आणि संपूर्ण टीम बळवली संघ तुमचंही अभिनंदन. असंच खेळत राहा आणि वारंवार पेण तालुक्याचं नाव मोठं करत राहा. तुम्हालाही शुभेच्छा पुढील वाटचाल. संघनायक थांबायचा फक्त. चला एक संघनायक लांब दूरवरचा प्रवास करून अर्थात पेण तालुक्यातील आलेला हा संघ. तुम्हाला आम्ही प्रश्न विचारणार नाही आहोत कारण तुम्ही आयोजक आहात. परंतु आम्ही संघ मालकांना नक्कीच प्रश्न विचारू. देव आपण थांबायचा. देव खरं तर देव जायचं नाहीये. खूप प्रदीर्घ काळानंतर आज नाईट स्पर्धेमध्ये आपल्याला या ठिकाणी पुरस्कार मिळालाय. काय सांगशील या स्पर्धेबद्दल? कसं वाटलं तुला हे आयोजन? खरं तर खूप मोठं आयोजन असतं. गेल्या वर्षी पण आम्ही या आयोजनामध्ये सहभागी झालो होतो परंतु बाय मिस्टेकली आम्ही पहिल्याच राऊंडमध्ये बाहेर पडलो होतो आणि यावेळी दादाने आम्हाला इथं खेळण्याची चान्स दिला त्यामुळे दादाचं धन्यवाद. आयोजकांचं धन्यवाद. चांगला सपोर्ट होता आयोजनाचं. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. 5व्या क्रमांकाचा मान तुम्हाला मिळाला. 32 बाईक. एक बाईक आपण पाहिलं लकी ड्रॉसाठी होती. 4 व्हीलर कार, 3 फ्रीज. असं कधी या अगोदर तू पाहिलंस टेनिस बॉल क्रिकेटमध्ये? इतका वर्ष क्रिकेट खेळलाय. माझ्या आयुष्यातली पहिल्यांदा मी सर्वात मोठी टुर्नामेंट बघतोय आणि खेळतोय सुद्धा. काय सांगशील? आमचे स्वतः आयोजक मुकुंद दादा शांत संयमी त्यांनी ही स्पर्धा भरवली आहे त्यांच्याबद्दल काय सांगशील? खरं तर आम्ही पहिल्या दिवसापासून बघतोय की मुकुंददादा स्वतः ग्राउंडवरती प्रत्येक प्रेक्षकाला हात जोडत होते. इथं ते जिंकले होते ही स्पर्धा. क्या बात आहे. जोरदार काय होता. हा होता देव जो हरिभक्त परायण आहे आणि त्यालाही शुभेच्छा आणि संपूर्ण टीमला शुभेच्छा. आणि बघा संघ मालक नवनीत दादा तुमचंही मनापासून अभिनंदन. आणि त्यांनी सांगितलं मी पहिल्या दिवशी म्हटलं मुकुंद दादा संपूर्ण मैदानभर फिरले हात जोडून प्रत्येक त्या ठिकाणी प्रेक्षकांचे ते आभार मानवते. हेच खरं तर त्यांची खासियत आहे. हेच त्यांचं चांगलं वैशिष्ट्य आहे. साधी राणी उच्च विचार. क्या बात आहे. हे खरं तर ब्रीदवाक्य घेऊनच मैदानाकडे येत असतात ते. आणि यानंतर आपण 4र्थ क्रमांकाचं पारितोषिक देणार आहोत आणि मी विनंती करेल या ठिकाणी मान्यवरांना मुकुंददादा आपण पाहुण्यांचा एक या ठिकाणी नावोल्लेख करणार आहोत. विलास गावण सर आणि धनंजय पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण 4र्थ क्रमांकाचं पारितोषिक देणार आहोत. टोटल 4र्थ क्रमांकासाठी 3 बाईक आणि एक संघ मालकांना बाईक, टोटल 4 बाईक आपण देणार आहोत. आणि आकर्षक समर्थ चषक 2026 भव्य दिव्य ट्रॉफी या ठिकाणी देत आहोत. 4र्थ क्रमांकाचा मानकरी आहे या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला अलिबागचा संघ एकविरा 11. थळ संघासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. हा संघ ठरलाय 4र्थ क्रमांकाचा मानकरी. चला मामा आपण या शोडूनचे आमचे सर्व या ठिकाणी आहेत आयोजक स्वतः पॅकर जगदीश मुकादम साहेब आणि त्यांच्या सर्व सहकारी. खर तर कधी आपण गेलात मुंबई गोवा हायवेवरती येता जाताना शिरडोन गावाच्या अगदी प्रवेशद्वाराच्या बाजूला सर्वात प्रसिद्ध असं कवळ्यांचं ठिकाण म्हटलं की जय मल्हार हॉटेल आणि त्या हॉटेलचे मालक स्वतः संघ मालक आहेत. एकदा जोरदार टाळ्या उद्या थळ संघासाठी आणि संघ मालकांसाठी. क्या बात आहे. टोटल 4 बाईक, 3 बाईक संघासाठी, 1 बाईक संघ मालकांसाठी. पियुष मुकादम, राजेंद्र पाटील, जगदीश मुकादम आणि सगळे सवंगडी इथं येताना दिसत आहेत.
5व्या क्रमांकाचा हा मानकरी आहे. जय बजरंग हॉटेलचे प्रोप्रायटर दत्ता मुकादम साहेब देखील या ठिकाणी आहेत आणि त्यांचे मनपूर्वक स्वागत. शिरडोन म्हटलं की हॉटेल व्यावसायिकांची भूमी आणि या शिरडोनच्या शिरपचामध्ये आणखीन एक मानाचा तुरा मिळाला तो म्हणजे रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर. क्या बात आहे. तर एकदा जोरदार टाळ्या होत्या थळ संघासाठी. अलिबागचा संघ या स्पर्धेमध्ये 4th क्रमांकाचा मानकरी बनलाय. क्या बात आहे. अभिनंदन टीम थळ अभिनंदन संघ मालकांचा नक्कीच. चांगले आहेत ना की आम्हाला सांगितलं की तुम्हाला जे काय करायचं आहे ते तुम्ही तुमच्या हिमतीवर करा. तुमच्या पाठीशी आम्ही आहोत आणि तुमच्यासाठीच आम्ही ते संघ भरलेला आहे आणि त्यांची जी आम्हाला जी पाठराखणी आहे ना त्यांच्यासाठी आम्ही साध्य केलेलं आहे सगळे. अगदी भावासारखी पाठराखण केली म्हणून ही ऊर्जा प्राप्त झाली. आणि जगदीश मुकादम साहेब राजेंद्र पाटील साहेब सर्वांचं मनपूर्वक आभार. जगदीश मुकादम साहेबांना आपण 2 प्रश्न विचारतो. थांबा मामा. सर एक खर तर आज सुप्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक आहेत जय मल्हार हा हॉटेल एवढं सोडून बोला. तुम्ही फक्त पार्टीला एक वेळ या पण आम्ही बोलणार नाही. आवर्जून धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या द्या थळ संघासाठी आणि संघ मालक जगदीशजी मुकादम साहेबांसाठी. हा संघ ठरला 4th क्रमांकाचा मानकरी. यानंतर 3य क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी पाहुण्यांना या ठिकाणी इन्व्हाइट करत आहोत. 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण येणार आहोत. या ठिकाणी राकेश केटी, पंकज गावण, नरेंद्र गावण. चला तिघांनी यायचा 3 मान्यवर आमचे. केटी, गजानन पंकज गावण, नरेंद्र गावण, गजानन गावण, रवी म्हात्रे या सगळ्यांनी या अथक परिश्रम केलेत आणि या अथक परिश्रमामुळेच ही स्पर्धा यशस्वी होण्याकरता आम्हाला खूप मोठं मोलाचं सहकार्य लाभलंय. आणि 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक ज्यांना आपण 3 बाईक आणि एक संघ मालक अशा 4 बाईक या ठिकाणी देणार आहोत. 4 केस त्यांना आपण देणार आहोत. आणि हा संघ आहे या स्पर्धेचा कोण आहे? प्रवीण ठाकूर सर 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी. येस चला बोला. कोण आहे? आणि तो संघ आहे भैरीदेव चंद्रकांत स्पोर्ट वशिणी. या संघाचे वशिनी संघासाठी अर्थात चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी हा संघ ठरलाय या स्पर्धेचा 3य क्रमांकाचा मानकरी. जोरदार टाळ्या उद्या या टीमसाठी. खरं तर 2012 मध्ये खरं तर समर्थ चषकाचं आयोजन होतं आणि तेव्हा ही टीम एकत्रित झाली वशिणी गावाची आणि आज तागायतचा प्रवास आणि आज तागायत एकच स्पॉन्सर घेऊन ही टीम मैदानावर उतरते. चंद्रकांत स्पोर्ट कला क्रीडा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष देवानंद म्हात्रे म्हणजे वशिणीच्या क्रिकेट इतिहासाकरती देव माणूस आणि त्या देव माणसानं एकदा व्यासपीठावर यावं अशी मी त्यांना विनंती करतो. देवानंद म्हात्रे साहेबांमधून एकच सांगेल संघाच्या वाईट काळात त्या संघाच्या सुवर्ण काळापर्यंत सातत्याने पाठीमागे उभं राहणारे देवानंद म्हात्रे साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार गेले प्रत्येक वर्ष आम्ही हे नाव ऐकत आलो आणि आजही बघा संघाच्या सुवर्ण काळामध्ये त्यांची उपस्थिती आहे. जेव्हा हा संघ प्रचंड बॅटपॅच मध्ये होता तेव्हा देखील कधी त्यांनी प्रवेशासाठी नकार दिला नसेल. सातत्याने या संघासोबत राहिले असे दमदार संघाचे पुरस्कर्ते देवानंदजी म्हात्रे साहेब वशिनी संघासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. या स्पर्धेमध्ये हा संघ 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी बनलाय. मला वाटतं वशिनी संघाने गोरसई टीमला देखील घाम फोडला होता. चांगली लढत झाली होती. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. देवानंद म्हात्रे सर कसं वाटतंय आपल्या टीमचा प्रवास हे आयोजन याबद्दल काय सांगू शकाल?
सर्वप्रथम समर्थ चषकाचं धन्यवाद, मुकुंद गावंड साहेबांचं पण धन्यवाद आणि सर्व जनता जे उपस्थित आहेत त्यांचं पण धन्यवाद. हॅलो मात्र साहेब, खरं तर आज संघाने केलेली कामगिरी, त्या कामगिरीबद्दल काय सांगाल? ही सर्व माझ्या खेळाडूंची मेहनत आहे, बाकी काही जास्त बोलणार नाही. त्यांची दिवस रात्र घेतलेली त्यांची मेहनत आहे. आणि बऱ्याच वर्षानंतर मला वाटतं त्यांना हा मान मिळाला आणि तुम्हाला एक बाईक मिळाली, त्याबद्दल काय सांगाल? आतापर्यंत एवढ्या मॅचेस वगैरे झाल्यात असं म्हणजे आयोजन पाहिलं नव्हतं. ते आयोजन खूप सुंदर आहे आणि या आमच्या वशेनी ग्रामस्थांचे पण मी धन्यवाद म्हणेन की त्यांचा पण पूर्ण सपोर्ट आहे आमच्या टीमसाठी. आणि गोरसई संघासोबत जो सामना झाला तेव्हा असं वाटलं की वरचढ करतो वचनी संघ, जी कामगिरी तुमच्या खेळाडूंनी केली त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? सर, आता आमच्या 12 खेळाडूंमध्ये जे काल जे 2 प्लेयर होते, जे आमचे प्रतीत आणि विशाल, यांची कमतरता थोडीशी जाणवली. ते जर असते तर अजून आम्ही म्हणजे टीम थोडीशी स्ट्रॉंग. हां, क्या बात, एकदा जोरदार टाळ्या द्या वसई संघासाठी, आमच्या म्हात्रे साहेबांसाठी. खरं तर वन ड्रीम वन टीम हा त्यांचा स्लोगन आहे आणि त्यांनी गावाला एकत्र आणण्याचं काम केलं या खेळाच्या माध्यमातून आणि हा संघ ठरला आहे. मला वाटतं तृतीय क्रमांकाचा मानकरी. यानंतर द्वितीय पारितोषिक आपण देणार आहोत. तब्बल द्वितीय पारितोषिकासाठी 5 बाईक आणि 1 संघ मालक अशा 6 बाईक आपण देणार आहोत. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय समीर दादा पाटील, हितेशी म्हात्रे, हिरामन म्हात्रे, कल्पेश गावण, गणेश गावण, रमणदादा गावण, प्रकाश पाटील, प्रकाशी पाटील यांना विनंती असेल आपण पुढे यायचं आहे. मी ज्या मान्यवरांची नावं घेतली त्यांनी आणि समोर यावं. या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी आहे संघ अनसियन विन्सी एंटरप्राइजेस SPCC नवीन सेवा संघासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. हा संघ ठरला दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी. तब्बल 5 बाईक, 1 संघ मालक यांच्यासाठी टोटल 6 बाईक या टीमला इथे मिळणार आहेत आणि संपूर्ण टीम स्क्वॉड आपण या प्लीज. संघ मालक आहे विंटा शेट म्हात्रे, ज्यांनी गेल्या पर्वामध्ये देखील नाईटच्या पर्वामध्ये तब्बल 6 चमचमत्या ट्रॉफीज आम्हाला दिल्या. याही पर्वामध्ये आम्हाला 6 ट्रॉफीज उपलब्ध करून दिल्यात. ते आहेत वशणी गावचे सुपुत्र, एक जबरदस्त सुप्रसिद्ध गायक विंटा शेट म्हात्रे सरांना विनंती करेन आपण व्यासपीठावर यावं. येस, विंटा शेट यांना पुढे येऊन द्यावं. प्रचंड मोठी गर्दी आहे. नवीन शेवेकर प्रचंड खुश आहे. चला जोरदार टाळ्या उद्या संघासाठी. नवीन सेवा संघ ठरला आहे या स्पर्धेमधला उपविजेता. क्या बात आहे, अभिनंदन अनुज आणि टीम. गुड्डू तुम्हाला शुभेच्छा. खरं खूप चांगले खेळलात आपण. एक संघ मालक थांबायचा, संघ मालक थांबा आपण. प्रवीण सर, संघ मालक बेटा. एवढी मोठी स्पर्धा, खरं तर गेल्या वर्षी आपल्या माध्यमातून 6 ट्रॉफीज आपण दिल्यात. त्याही पेक्षा याही वर्षीचं आयोजन दर्जेदार आहे. 33 बाईक, 1 4 व्हीलर. आपल्या संघानं पहिल्यांदाच हा संघ पुरस्कृत केला. 1 संघ पुरस्कृत झाला होता, मात्र बामणडोंगरी संघाला पराभवाचा धक्का दिला 3 चेंडू आणि 5 धावांची गरज असताना गोरसई संघानं. परंतु या संघानं खरंच तुम्हाला अगदी ऊर भरून यावा अशी कामगिरी केली. भले गोरसई बी संघानं पराभवाचा धक्का दिलाय, पण तो काय सांगू शकाल या चषकाबद्दल, संपूर्ण टीम बद्दल आणि या प्रेक्षकांबद्दल? नाही, नक्कीच ते मागाशीही उल्लेख केला, गेल्या पर्वामध्ये देखील आणि याही पर्वामध्ये 6 चमचमत्या ट्रॉफीज त्यांनी उपलब्ध करून दिल्यात. विंटा शेट, काय सांगू शकाल? प्रथम म्हणजे मी संजय शिंदे साहेब आणि मुकुंद शेट गावण यांचा आभारी आहे. त्यांनी संधी दिली खेळण्यासाठी, मला पॅक करण्यासाठी टीम संधी दिली. मला स्वतःहून बोलले विंटा शेट तुम्हाला काय करता येईल ते करा, हे आयोजन तुमचं आहे, बाकी काय म्हणणं. आणि दुसरी गोष्ट, माझी आई, माझे परिवार आणि NC विन्सी आणि माझी वाईफ माझ्यासाठी लकी आहेत. नक्कीच क्या बात आहे. संपूर्ण क्रेडिट त्यांनी आपल्या परिवाराला दिलं. परंतु सर, नवीन सेवा संघ ज्या पद्धतीने केला त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं तर त्यांच्या ज्या वाईफ आहेत, पत्नी आहेत, त्या नवीन सेवा गावातल्यात आहेत. त्यामुळे नक्कीच त्या टीम बद्दल, त्या परफॉर्मन्स बद्दल, त्यांच्या प्रवासाबद्दल काय सांगू शकाल? अजूनपर्यंत ती मॅच बघत आहे, माझ्या मुली पण मॅच बघत आहेत. सर्व परिवार, काका परिवार सर्व घरातलेच आहेत, घरात परिवार सर्व घरातलेच बघत आहेत. त्याच्यामुळे त्यांचे ऊर भरून आलेला आहे, एवढंच मी बोलू शकतोय.
बघा अतिशय भावनिक झालेत आणि सासूरवाडचा संघ जिंकला त्याचा आनंद देखील त्यांना जास्त झाला. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या ठिकाणी विंटा शेठ साहेबांसाठी आणि त्याचबरोबरीने नवीन शिवा टीमसाठी. क्या बात आहे. द्वितीय क्रमांकाचा मानकरी हा संघ ठरलाय आणि जाताना दादा एक बाईक घेऊन देखील घरी जातील आणि यानंतर प्रथम पारितोषिक देण्यासाठी टोटल 11 बाईक आणि संघ मालक अशा एकूण 12 बाईक आपण देणार आहोत. आणि हे देण्यासाठी मी विनंती करतो या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी आम्हाला मैदानाची जागा दिली ते आदरणीय नरेश मोकाशी साहेब आणि त्याचबरोबरने स्पर्धेचे शिल्पकार मुकुंदजी गावण साहेब, उरण तालुका भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष. मी विनंती करेन या ठिकाणी नितीनजी म्हात्रे, सह्याद्री सोलरचे प्रोप्रायटर आपण देखील या. माजी थेट सरपंच विद्यमान सदस्य अमित पाटील, सागर पाटील आणि संपूर्ण या ठिकाणी मुकुंद शेठ मित्र परिवार यांच्या वतीने या स्पर्धेचं सांघिक पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आपण देणार आहोत. आणि तो संघ आहे गेल्या वर्षी देखील हा संघ चॅम्पियन बनला आणि याही वर्षी जेतेपद ज्या संघाला जातोय महाराष्ट्रातील सर्वाधिक ताकदवर ग्रामीण संघ देवांशान रिवा स्पोर्ट्स गोरसाईब टीमसाठी एकदा जोरदार आहोत. हा संघ ठरलाय या स्पर्धेचा चॅम्पियन. हेल्पलेट संदेश केणे संपूर्ण स्क्वॉडचा नक्कीच सत्कार सोहळा आयोजित केला असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही आहे. किशोर मुकादम सगळ्यांनी वर यावं. जोरदार द्यायला झाला पाहिजे. सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन संघ ठरलाय देवांश आणि आर्या रिया 11. क्या बात आहे. सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन टायटल पटकावणे सोपं नाहीये आणि हे काम करून दाखवलंय गोरसई ब संघाने. तर एकदा जोरदार डाव टीमसाठी. क्या बात आहे. सलग दुसऱ्यांदा हा संघ चॅम्पियन बनलाय आणि त्यांचे संघ मालक त्यांनाही खूप खूप अभिनंदन. प्रवीण सर संघ मालक आणि कॅप्टन आपण नक्कीच वार्तालाप करा. नक्कीच संदेश केणे सर आमच्या सोबत जोडले गेले. सलग दुसऱ्यांदा जेतेपद पटकावतायत. समर्थ चषकाचं दुसरं पर्व खरं तर नाईटचं आणि हे 11वं पर्व टोटल डे आणि नाईट मिळून. परंतु आक्रमक दर्जाचा खेळ आणि रोशन सरांनी सांगितलंय की संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे देशभरातील एक ताकदवान ग्रामीण संघ. संदेश केणे सर कसं वाटतंय ही स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकलेत आणि विजेता पदाचा मुकुट जो आहे तो पुन्हा एकदा आपल्या डोक्यावर आहे, काय सांगू शकाल? खूपच चांगलं असं वाटतंय कारण की आम्ही आज ग्रामीण धमाकामध्ये सुद्धा सुपर 4ला गेलेलो आहे आणि इथे येऊन सुद्धा खेळलो आणि फायनल जिंकलो. आम्ही अशा बरेचसे टुर्नामेंट आहेत का आम्ही तिथे कंटिन्यू जिंकत असतो. काही टुर्नामेंट असे आहेत का 5-5 वेळा आम्ही जिंकलेले कंटिन्यू. 2-3 टुर्नामेंट अशा 6-6 वेळा जिंकलेले आहे. असं कधी नाही आम्ही एका टुर्नामेंट आमच्यासाठी लक्की असते. आता इथं पण सुद्धा दोन वर्ष चॅम्पियन झालो. हे बरेचसे टुर्नामेंट आहेत 5-5, 6-6 वर्ष जिंकले जातात. असं काय नवीन नाही आमच्यासाठी. पण आमची पोरं सुद्धा खूप मेहनत करतात. रात्र दिवस आम्ही कंटिन्यू करतो. 7 दिवस झाला मी रोज सकाळी 7, 8, 9लाच घरी जातो. आज सुद्धा माझा 8, 9 वाजतील घरी झाला. सर भावेश पवार यांनी एकच गोष्ट सांगितली, कोणती टीम खेळते आम्हाला माहिती नाही, आम्हाला पहिल्या सामनापासून अगदी शेवटचा सामना जिंकायचा असतो. आमची गोलंदाजी ताकदवान असते. ही तुमचं यशाचं खूप मोठं गमक आहे का? हो नक्कीच. कारण की आमच्याकडे 3 गोलंदाज असे आहेत का ते कुठल्याही मोमेंटला मिडनवर सुद्धा टाकू शकतात. भावेश पवार झाला, पवन केनी झाला, कपिल तर आमचा एक असा हुकमी गोलंदाज आहे. कारण की जेव्हा जेव्हा संघ संकटात असतो 1 ओव्हर 7 रन 5 रन तेव्हा त्यांनी असं 6 बॉल डॉट टाकले. असे किती टुर्नामेंट आहेत का त्यांनी जिंकून दिले वन साईड आम्हाला. वशिणी गावातील संघ मालकांनी तुमच्यावर विश्वास दाखवला. अर्थात धनंजय पाटील आमच्यासोबत जोडले गेलेत आणि त्यांनी काय सांगितलं होतं, काय विश्वास दिला होता की 3 चेंडू आणि 5 धावा जेव्हा बामण नोकरी सोबत होता तेव्हा फासफूस करत होत्या, तेव्हा काय विश्वास होता तुमच्यामध्ये? विश्वास तर दिशांवरती आमचा भरपूर आहे. कारण की यंगस्टर बॉलर आहे. या वर्षी त्यांनी आम्हाला बामण नोकरी स्पर्धेमध्ये सुद्धा सेमीफायनलची दाराविरुद्ध मॅच होती. 1 बॉल 1 रन पाहिला तेव्हा सुद्धा त्यांनी डॉट टाकलेला. आणि एक आमच्याकडे मॅच झाली तेव्हा सुद्धा त्यांनी 1 बॉल 1 रन पाहिला तेव्हा सुद्धा डॉट टाकलेला. इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं का वाकलन संघाविरोधात 17 बॉल डॉट तुमच्या गोलंदाजांनी केले? हो नक्कीच. कारण की विकेट सुद्धा तशी आहे. कारण की बॉलरसाठी खूप बेनिफिट आहे विकेटवरती. शॉर्ट विकेट असल्यामुळे शॉर्ट बॉल सुद्धा चांगला चालतो इथे आणि विकेट खूप चांगल्याने खेळायला मजा आली. खूप साऱ्या शुभेच्छा. आपण संघ मालकाकडे जाऊया. धनंजय पाटील हे आपलं मनोगत व्यक्त करतील. कसं वाटत होतं तुमचा संघ अगदी दुसऱ्यांदा जेतेपदाचा मानकरी ठरतोय आणि आपण स्वतः यावर्षी संघ मालक आहात? प्रथमतः या टुर्नामेंटचं आयोजन जे केलं ते या टुर्नामेंटचे सर्व मुकुंदभाई गावण भारतीय जनता पार्टीचे उरण तालुका उपाध्यक्ष यांचं मी मनापासून आभार मानतो. तदनंतर हे सामने भरवले पण ते बघण्यासाठी जर प्रेक्षक नसतील तर सामने बघता येणार नाहीत आणि सामन्यांना आणि खेळाडूंना त्याची ऊर्जा मिळणार नाही. दुसरं मी आभार व्यक्त करतो ते सर्व प्रेक्षकांचे. तदनंतर
प्रेक्षक जमले, आयोजन झालं, इथं मॅचेस भरल्या, परंतु आपल्यासमोर जो गोड आवाज त्यांचा जे कॉमेंटेटर जे आहेत म्हणजे समालोचक आहेत, मला वाटतं प्रवीण ठाकूर असतील, रोशन पाटील असतील, दत्ते असतील, गायकर असतील, हे जर इथं उपलब्ध झाले नसते तर निश्चितच तुम्हाला त्यांचा ह्या टुर्नामेंटचा आनंद घेता आला नसता. दुसरी गोष्ट म्हणजे ऐकून घ्या, आज या उरण तालुक्यामध्ये भाई मुकुंद गावण, भारतीय जनता पार्टी उरण तालुक्याचे उपाध्यक्ष, यांनी ज्या मॅच खरोखरच आयोजन केल्या, पहिल्या दिवसापासून मी त्यांच्या सोबत आहे की ते गोरगरिबापासून ते वर लहान थोरापासून भेटतात आणि प्रत्यक्ष समोर ते न जाता आमच्यासारख्या लोकांना पुढं करतात. हे एक त्यांची ख्वाशी आहे. दुसरी गोष्ट, एवढे मोठं ते नियोजन केलंय की आज मगाशीच रोशनभाईंनी समालोचन करताना सांगितलं की ही टुर्नामेंट समर्थ चषकासाठी 5 लाख रिवॉर्ड झालेले आहेत. एक मानाची स्पर्धा या उरण तालुक्यात भरली आणि त्यातल्या त्यात मी पहिल्यांदाच पॅकर या टीमचा झालो की गोडसे बी माझ्या नातवाच्या नावानं, 2 नातवंड आहेत त्यांच्या नावानं भरली गेली. एक देवांश आणि रिवा. पहिले खरंच मी म्हणायला लागेल की आमच्या घरात मुलगी नव्हती, ती मुलगी आली आणि मुलगीच्या स्वरूपाने ट्रॉफी पण आली. याच्याबद्दल मी आयोजकांचं आभार व्यक्त करतोय. क्या बात आहे. धन्यवाद खूप सर. अभिनंदन. आणि यानंतर मालिकावीर हे पारितोषिक देण्या अगोदर मी या स्पर्धेत शिल्पकार भारतीय जनता पार्टी उरण तालुका उपाध्यक्ष आदरणीय मुकुंदजी गावण साहेबांना विनंती करेल. आपण आता स्पर्धेला निरोप देणार आहोत आणि त्या अगोदर आपलं मनोगत नक्कीच आम्हाला ऐकावंसं वाटेल. फोर व्हीलर गाडी जरा समोर घ्यावी आता आपण. येस, अगदी महत्वाची जी फोर व्हीलर गाडी आहे समोर घ्यावी. प्रथमतः सर्वांना माझा नमस्कार. अंधाराच्या मशाली, इतिहासाच्या पानावरचे हिरे हे दुसरं तिसरं कुणी नसून आपले शिवबा राजे आहेत. जय भवानी. भार्गव म्हात्रे यांच्या स्मृतीनिमित्त आणि स्वर्गीय मेघनाथ दादा मोकाशी यांना अभिवादन करून समर्थ चषकचा आजचा 6वा दिवस मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा झालेला आहे. येणाऱ्या 6 टीमांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तसेच या स्पर्धेमध्ये 50 टीमा खेळल्यात, त्यांना पण खूप खूप धन्यवाद. 6 संघामध्ये एकविरा वाघेश्वर टीम पिरकोन, तसेच चंद्रकांत स्पोर्ट वशेली, थल अलिबाग, वलवली पेन संघ, अलिबाग थल, एसपी नवीन सेवा, वाघेश्वर पिरकोन झालं, जय वाघेश्वर पिरकोन आणि घोडसई अलिबाग या 6 टीमांनी 6 बक्षिसं मारलेली आहेत. त्यांना खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, या क्रिकेट स्पर्धा ठेवताना आपल्याला भरपूर त्रास झाला, पण हा त्रास सर्व आपल्या आयोजकांनी, तसेच याच्या मागे एक अदृश्य शक्ती आहे. ते शक्ती आपल्याला सतत साथ देत असते आणि त्या साथीमुळेच या मॅचेस या संपन्न होत असतात. मित्रांनो, मी आजही सांगतोय की येथे आपले जे सर्व म्हणजे माझ्या सोबतचे सहकारी जे आयोजक आहेत, सागर पाटील, अमित पाटील, नितीन म्हात्रे, नरेंद्र गावण, गजानन गावण, रमाकांत गावण सर, रसिक पाटील, संदेश पाटील, त्याच्यानंतर सारडे सरपंच रोशन पाटील, नरेश मोकाशी सर, रवी म्हात्रे, गणेश म्हात्रे, विठ्ठल अण्णा, गजानन गावण, गणेश गावण, बारकानाथ जोशी साहेब, प्रकाश पाटील, रवी म्हात्रे, विलास गावण सर, हर्ष गावण, बॉबी उर्फ सर्व मंगेश गावण, भाई मंगेश गावण, या सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे हे शक्य झालं. मित्रांनो, समर्थ चषक हे सफल करताना सर्वांची मेहनत
इथे उपयोगी आलेले, मग त्याच्यात सर्व प्रेक्षक वर्ग आहे, तसेच खेळाडू मित्र आहेत, यूट्यूबवाले आहेत, त्याच्यानंतर पंच आहेत, समालोचक आहेत, सर्व मंडप डेकोरेशनवाले आहेत, सर्वांनी आपल्याला खूप मदत केलेली आहे. त्या सर्वांचा मी शतशः ऋणी आहे. मित्रांनो, समर्थ चषकामध्ये आपण जी बक्षिसं दिली होती ते बक्षिसं आपल्याला संजय शिंदे साहेब यांनी 33 स्कूटी आणि एक 4 व्हीलर, तसेच प्रदीप राठोड सरांनी 3 फ्रीज आपल्याला, तसेच 6 चषक विंट्या म्हात्रे वशिनी गावचे विनायक यांनी दिले, तसेच ट्रॉफ्या गणेश गावण आणि सर्व मान्यवरांनी आपल्याला भरघोस मदत केलेली आहे. मित्रांनो, या सर्वांचा समर्थ चषक आयोजनातर्फे आपण खूप खूप आभारी आहोत. या सर्व मंडळींनी केलेली मेहनत आज फलास आलेली आहे. आणि आज मित्रांनो 6 दिवस झालेत, पण असं जाणवून येत नाही की हे 6 दिवस कसे गेले ते समजलं नाही. आणि हा तुम्हाला सांगतोय, हा आपल्यासाठी एक महाजल्लोषाचा 6 दिवस होते. सर्वही त्याचा आनंद लुटला. सर्व प्रेक्षकांना मी मायबाप जनतेला मनापासून आभार मानत आहे. सर्वांचे खूप खूप आभार मानत आहे आणि थांबत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद सर. हे होते या स्पर्धेचे मुख्य आयोजक. शाही नव्हे तर बोरूचा टाक आहे, शाही नव्हे तर बोरूचा टाक आहे, कार्यतयाचे निस्वार्थी आणि पाक आहे, म्हणून मुकुंद शेठ गावण या उरणचे नाक आहे. आणि पिरकोणगावचा सुपुत्राने ते करून दाखवलं. आईंचा ऊर देखील भरून आला. नक्कीच काल देखील आपण त्याचं स्वागत करत असताना आपल्या मुलांना एवढी मोठी कामगिरी केली, एवढा मोठा जनसमुदाय आणि परिवार कमवला, म्हणून तर की काय पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी आपण मुकुंद शेठ गावण यांचं स्वागत करायचं आहे. खूप मोठं आयोजन नियोजन बघायला मिळालं. तत्पूर्वी जाऊया आपण या अल्टो 4 व्हीलर कडे. केटेन जी आम्हाला 33 बाईक आणि एक 4 व्हीलर गाडी माननीय श्री संजयजी शिंदे साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केली आहे. आणि ती पटकावण्याकरता प्रचंड मोठी चुरस होती. 50 संघांनी अगदी जबरदस्त प्रयत्न केले. भल्या भल्या फलंदाजांनी गोलंदाजांनी या मैदानावर अगदी झोकून दिलं स्वतःला. परंतु एक नव्हे एक होता जो जय बजरंग दापोली संघाचा एकटा लढला होता निधड्या छातीनं. परंतु दुर्दैवानं जय वागेश्वर पिरकोन संघानं त्या संघाला पराभूत केलं आणि त्याचा प्रवास तिथं संपला. तो आहे शिवतेज, ज्यानं 89 पॉइंट कमवले होते, 99 पॉइंट कमवले होते. परंतु तो बिचारा हरल्यानंतर या स्पर्धेच्या बाहेर गेला, म्हणून दुर्दैव आडवं आलं. आणि म्हणून तर की काय पुन्हा एकदा सलग दुसऱ्यांदा ही 4 व्हीलर कार कोणी गेस करू शकेल का कोणाच्या मॉडेल असेल? खर तर शिवतेज गेला, 99 पॉइंट होते. परंतु तो एक नव्हे एकीकडून आवाज येतोय छोटा बिबट्या जीवित मात्रे. परंतु दुसऱ्या बाजूला जय वाघेश्वर पिरकोन संघाचा, ज्यानं 28 चेंडूमध्ये 60 धावा पटकावल्या. आणि एका बाजूला छोटा बिबट्या म्हणजे वशिणी संघाचा जीवित मात्रे 31 चेंडू 60 धावा. म्हणून ही गाडी आम्ही दोघांनाही समर्पित करतोय. दोघांनी यायचं आहे. या उरण पूर्व भागामधले मालिकावीराचा पुरस्कार. यस, एका बाजूला छोटा बिबट्या तर दुसऱ्या बाजूला सिद्धेश मात्रे. मात्र कावा लक्षात ठेवा. मी विनंती करेन सरीवारी आणि श्री गणेश महिला मंडळाला विनंती करेन आपण सगळ्यांनी पुढे यावं. हा मान तुमचा आहे. विघ्नेश मोकल जावई, अक्षय मोकल जावई या दोन्ही जावयांना विनंती असेल. आणि महिला परिवार आपण पुढे यावं. शिल्पाताई, बिंदू वहिनी आणि सगळ्या सहकार्याने यावं. चंद्रकांतची गावण असतील, भार्गव म्हात्रे यांचे सुपुत्र आर्यन म्हात्रे,
खालीच खालीच घ्या. येस, खरं तर 58 पॉइंट प्रतीत मिस्टर क्लासी, प्रतीत प्रतीत गौतम पाटील हा देखील रेसमध्ये होता, परंतु 58 पॉइंट परंतु तो जर 2 मॅचेस मध्ये असता गोलंदाजी केली असती तर कदाचित त्यानंही बाईक देखील पटकावली असती, 4 व्हीलर पटकावली असती, परंतु दुर्दैव आडवा आलाय आणि सिद्धेश म्हात्रे बोलताना कसं बोलायचं माहिती आहे ना, दोघांचं हे करायचं, असं कधीच करायचं नाही, दोघांना आले करेल. सिद्धार्थ म्हात्रे आणि शिवित म्हात्रे या दोघांनाही ही 4 व्हीलर गाडी आपल्या स्वप्नातली ही कार प्रदान करण्यात येते. 60 पॉइंट एका बाजूला 31 चेंडू 60 धावा वशिरी गावचा सुपुत्र, तर दुसऱ्या बाजूला सिद्धार्थ म्हात्रे बिरकोट गावचा सुपुत्र 28 चेंडू 60 धावा. दोघांनी गाडी समोर राहायचंय, आपल्या स्वप्नातली ही कार त्याला सुपूर्द करण्यात येते. ही 4 व्हीलर कार नक्कीच त्याच्या आयुष्याला नक्कीच नवीन कलांनी देईल. एक स्कूटी ठेवायला लागेल आपल्याला. खूप आभारी आहे, खूप आभारी आहे, खूप आभारी आहे. असता यशस्वी झाला, जिंकलो आपण, सर जिंकलो आपण, जीवित म्हात्रे सिद्धार्थ म्हात्रे दोघांनाही संयुक्तरित्या विभागण्यात येते. काय सांगू शकशाल, आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठी भेट आहे का? जीवित आणि सिद्धार्थ आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. नक्कीच धन्यवाद देणार तुम्हाला, कारण की तुमचं आयोजन खूप सुंदर झालेलं आहे इथे आणि सिरीज मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यात 4 व्हीलर मिळाली हे तर खूप मोठी महत्त्वाची गोष्ट झाली आम्हाला, आमच्यासाठी. कारण की माझ्यासाठी तरी दुसरी आहे, पण ही 4 व्हीलर आहे आणि सिद्धेशी तर फर्स्ट असेल ना. मला कधी सायकल पण नव्हती मिळाली, पण डायरेक्ट 4 व्हीलर मिळाली. आणि मोठा धन्यवाद देईन आमच्या स्पॉन्सर देवानंद म्हात्रे, कारण की असा स्पॉन्सर मिळणे खूप नशिबाची गोष्ट आहे. कारण की रायगडमध्ये मिळणार नाही असा स्पॉन्सर, कधी 1 रुपयाचा कधी हिशोब घेतला नाही, पर फक्त टीम टाकतो आणि टीम फक्त कशी खेळते हे बघतो. टीम हारल्यानंतर फक्त 2 शब्द बोलणार की जरा लक्ष द्या टीमकडे, बाकी काहीच असं बोलणार नाही की रागात काहीच नाही बोलणार. आणि कधी अशी पैशाचा कधी विचार कधी केलाच नाही की इथं जास्त अमाऊंट आहे, इथं जास्त फी आहे, इथं नाही का खेळू. तुम्हाला कुठे खेळायचं आहे तिथं मी टीम टाकेन, तुमच्या फक्त हिंमत ठेवा फक्त खेळण्याची, असा आमचा स्पॉन्सर आहे. नक्कीच देवानंद म्हात्रे साहेबांचं देखील कौतुक या निमित्तानं झालं. आयोजन तर खूप सुंदर आहे. प्रेक्षकांनी एवढी मोठी स्पर्धा 5 लाखाच्या वर व्यवस्थित डोक्यावर घेतली. आज 5 लाखाच्या गळ्यातले तुम्ही 2 जण ताईच झालात आणि नक्कीच तुम्हाला ही कार जरी विभागण्यात आली तरी बाकीच्या पुढच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि हा प्रवास आजच्या या समर्थ चषक 2026 चा थांबला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. आणि बारकानाथ जोशी यांच्याबद्दल काय